पुण्यस्मरणाचा सोहळा, एक कर्तृत्वाची छाया, एक वात्सल्य सौदामिनी, कर्तृत्व जननी. किती उपमा त्या गड्या माय नावाच्या शब्दाला उपमा कमीत, उपमा कमी दिला. पण मर्यादित असणाऱ्या आयुष्यामध्ये एक दिवस कुटुंब सोडून जावंच लागतं. या आईचं जाणं झालं. कैलासवासी प्रातस्मरणीय सौभाग्यवती पिंगलाताई मधुकर खामकर यांचं प्रथम पुण्यस्मरण. तत्पश्चात त्यांच्या पाठीमागं त्यांच्यावरती नितांत प्रेम श्रद्धा करून सप्तपदीच्या पावलांना आयुष्यभराच्या शपथ घेतल्या, प्रेमाच्या नाभाका घेतल्या आणि या संसाराला आधार देणारी ही दोन रथाच्या चाकांपैकीची पत्नीचं जाणं झालं. पती श्री मधुकर दादा मुकादम खामकर. याच वृक्षवेलीवरती दोन मुलं आणि एका मुलींचा जन्म आहे. श्री ईश्वर मधुकर खामकर, त्यांची पत्नी कोमलताई असेल. श्री विजय मधुकर खामकर, त्यांची पत्नी नेहाताई. सौभाग्यवती अश्विनी ज्ञानदेव दगाटे, आमच्या अतिशय प्रेमाच्या निष्ठेच्या गावामध्ये आमच्या सरांच्या कुटुंबातलं या मुलीचं सासर. अशा दोन मुलं, एक मुलगी सुनबाई. मोरी परिवाराचं राशीन गावचं माहेर सोडलं आणि ज्या भूमीत पाऊल ठेवलं त्या भूमीला आयुष्यभर माझं म्हणण्याचं कर्तृत्व या आईने केलं. अशा राशीन परिवाराच्या मोरी परिवारातील दोन सख्खे भाऊ, दोन सख्या बहिणी, असं भरलं घर आणि आनंदाचं अंगण सोडून या आईचं झालं. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहां चले जात असताना विचारता येत नाही, जात असताना निरोप ठेवता येत नाही. अचानक येणार हे संकट निमित्ताचा दली केला शस्त्राने, निमित्त झालं आणि त्यात आईचं जाणं झालं. 60-62 वर्ष. खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची माणसं आयुष्यभर असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या समोर येते तोपर्यंत सर्वांना किंमत लागते असं काही नाही. गेल्यानंतर म्हटलं आठवणींनी कबर माजतो. याच ठिकाणी बसत होती, याच ठिकाणी झोपत होती. हीच तीच जागा आहे जिथलं अंगण कधी काडी कचऱ्याचं होत नव्हतं. हे तेच घर आहे की ज्या घरामध्ये सायंकाळच्या पहारी आईच्या कृपेने लक्ष्मी येत होती. या प्रत्येक आठवणीत असं दादांच्या या कुटुंबामध्ये ही घटना आहे. आणि त्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा गेले 4-5 महिने मला ही तारीख दिली. दादा सहज आंब्याच्या बागेकडे लक्ष दिलं आणि इथं या घरी येण्याचा योग आला. 5-10 मिनिटाचा एक वृक्षप्रेमी असणारे हे कुटुंब, सभोवताली बनणार आहे सावली. मला वाटतं आयुष्याची चालती बोलती सावली माईच्या रूपानं असते आणि पुढच्या पिढीला देणारी सावली वृक्षाच्या रूपानं असते. या दोन सावल्या या कुटुंबामध्ये होत्या. ती मातेची सावली या कुटुंबातून निघून गेली. दुःख वाटणं खूप क्रमप्राप्त आहे, प्रत्येकालाच दुःख. पण गेल्यानंतर तिचा सोहळा करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून 1 वर्ष झालं आज अंगणाच्या पावलांचं ठसं नाही. 1 वर्ष झालं हाताची मायाची लेकरांच्या अंगा खांद्यावर नाही, त्या मातेची उणीव आहे या कुटुंबात. म्हणून हे कीर्तन आहे. आमच्या परमार्थ प्रेमी माझ्या या विभागाचं वैभव, अहिल्यानगरचं वैभव, आमच्या अध्यात्मातले 2 काळू बाळूचे, आमच्या कृष्णाप्पा आणि दत्त महाराज. ते स्वरभास्कर आहेत. मानपान नाही लागत, मोठे पण नाही. अगदी एका शब्दाला वर जरी बोललं पण तरी पाहिजे त्या कीर्तनकारासाठी पाहिजे तिथे उपस्थित राहतात. हनुमंत असतील, कंडक्टर मामा असतील, बरोबर आनंदवाडीचे आमचे सदरीक महाराज, 2 आमचे दादा मंडळी असतील,
आपल्या भावाचा परिपूर्ण विनकरी विनकरी मात्र विनकरी विनकरी सुंदर अशी साऊंड सिस्टीम. हे दोन माझे पंख आहेत, एक मृदंगाचार्य आणि एक पेटी मास्टर. इंद्रायणीच्या काठाला साक्षी म्हणून आईचा त्याग, बापाचा त्याग, बहिणीचा त्याग, भावाचा त्याग, कुटुंबाचा त्याग, घराचा त्याग, भाकरीचा त्याग, पेटलेल्या भाकरी शिळ तुकडं मोडून इंद्रायणी माईच्या साक्षीनं पहाटे 3:30 वाजता लेकरानं रियाज केला. अरे गरिबीमध्ये आईनं खडी उचलली डांबरीची, गरिबीमध्ये मुरुम टाकला, बराशी खाल्ल्या लेकराला शिकवलं. मृदंगाचार्य संजयजी महाराज. मिले सूर्य मेरा माझ्यासोबत सगळे स्नेही नातेवाईक ऋणानुबंधाचे मित्र परिवाराचे अगदी रोज गाठीभेटी कोणी ना कोणी निमित्तानं होतात. हे सर्व जणांच्या खामकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आले आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या चरण स्पर्शानं या कीर्तनाला आलेली भव्यता विठ्ठल कुटुंबामधून आई हा शब्द असा आहे की भारतातल्या कुठल्याही चांगल्या कर्माला आईची उपमा दिली जाते. भारतातल्या संत हृदयाला आईची उपमा दिली जाते, संत चरित्राला आईची उपमा दिली जाते, मंदिराला आईची उपमा दिली जाते, स्वराज्याला आईची उपमा दिली जाते, नद्यांना आईची उपमा दिली जाते. पण आईसाठी जर उपमा द्यायची म्हटलं तर यातली कुठलीच उपमा तिला परफेक्ट तंत बसत नाही. इतकं तिचं मर्याद करतो. प्रत्येक नदी पाहतो प्रत्येक नदी या भूमीतली जी आईच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. अगदी तुमच्या गावाजवळून वाहणारी, तुम्हाला हिरवगार करणारी माझी नांदनी माय असू द्या, ती सुद्धा स्त्री वाचक. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सिंधू सरस्वती सगळी आयांची नाव. मला वाटतं स्त्रीचं नाव पावित्र्याला देते, पण आईची नावं नद्यांना, गड्यांची नावं देत नाही वड्याला. दोंडीबाचा वडा, कोंडीबाचा लवा, रामरावचा पानतास, आपली नावं वड्या की जी पावसाळा व्हायच्या तर दिसतच नाही. ती जानेवारी एंडिंगलाच आटत का. अरे ममत्वाचा ओलावा हे कमीच राहतो. माय हा महत्वाचा सागर आहे, म्हणून पावित्र्य म्हणून नाव तो माऊली मुनी माया चंद्रा मुनी सीत पानिया मुनी कल्लोळ प्रेमाचा तो माऊली मुनी माया. ममत्वासाठी आई वापरतात आणि म्हणून किती वैवल करायचं ते कमी. म्हणजे हिरवगार ठेवलं ती नदीची जी अथांग आहे तितकाच तिच्या प्रेमाचा ओलावा अथांग आहे. ये ग विठाबाई जिच्या चरणाला ही गंगेची उपमा दिली जाते ती आहे. प्रेम करणारे खूप येतो, निष्ठा करणारे खूप येतो. मला वाटतं निवडणुकीच्या पिरियड मध्ये तर निष्ठेचा बाजार उठतो. बाजार
तसल्या पिरियड मध्ये लग्न जर असलं तर नेते मंडळी ती द्वारादार आहे स्टेजवर खूप प्रेम होतं स्वार्थासाठी चौकळलेलं प्रेम आणि अंतःकरणातून असणारं प्रेम खूप फरक आहे हो. काय नको सका पद्मिनीचे डोहाळे वेळेसाठी आलेले डोहाळे वेगळे आणि गर्भासाठी आलेले वेगळे ते आहे. आणि म्हणून जगातला सगळ्यात प्रेमाचा कळवळा दोन शब्दामध्ये आहे. ऐसी कळवळ्याची धार ऐसी कळवळ्याची धार ऐसी कळवळ्याची कळवळ आहे. आणि तोच आज सोन्याचा दिवस आहे. आज जागतिक महिला दिन. स्त्री काय असते, आदर्श काय असतो हे भारत भूमीला दाखवून दिलं. अरे इथं जन्मली सई, इथं जन्मली राजमाता अहिल्या, इथं जन्मली सावित्री, इथं जन्मली लक्ष्मीबाई जन्मल्या. स्वराज्याचं कार्य अनमोल कार्य केलं. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भारत भूमीला कुठला कलंक लागून देणार नाही. हे वतन वतन मेरे आबाद रहे, मैं जहाँ रहूं वहाँ याद रहे. स्वराज्याचा विचार, स्वराज्य उभं केलं कोणाच्या जीवावर उभं राहत नाही. त्याला त्याग लागतो, त्याला समर्पण लागतं. गुरुवर्यांच्या चरण स्पर्शावरती श्रद्धा लागते. गुरुजी मला कविता होती एक, किती निष्ठा असावी गुरुवर्यांवर, किती निष्ठा असावी मायबापांवर.
कवी कुसुमाग्रजांनी सांगितलं कोणी कपडे होते करगरलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून रे गंगामाई पाहुणी आली गेली गारट्यात टाकून माहीर वाचली चार भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली सर जेवढं महापुरात गावाची गावं वाहून गेली ना मोबदला मिळाला ना माणसाला बदला मिळाला काही नाही मिळालं त्याच्या अब्रूची लष्कर वेशीवरती टांगली गेली त्याची गरिबी सोडवायला कोणी नाही आलं गुरुजीला वाटलं माझी विद्यार्थी सरांकडे आलाय काहीतरी गरज लागेल म्हणून गुरुजीने खिशात हात घातला हात जोडून उभा राहिला विद्यार्थी गुरुजी खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला काय एकटेपणा वाटला रे आयुष्यातनं माय गेली प्रेमाची पारख करणारी गेली आयुष्यातनं बाप गेला प्रेमाचा आधार गेला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना गुरुजी पाठीवरती हात ठेवून नुसतं लहड म्हणा आई नंतर लढायला शिकवतात ते गुरु विठ्ठल म्हणून संसारामध्ये खूप कडवणा केला हिताचं सांगितलं मदालसी सारखी आदर्श आई सांगितली काकडा प्रकरणात देह नाशिवंत मलमूत्राचा बाणा वरी चर्म घातली रे कृमी कीटकांचा झाला नवर दुर्गंधी मंगळतीचा वाला स्मरे त्या हरिहरा शरण जाई आदर्श आहे आज जागतिक महिला दिन आणि एक आदर्श मातेचं वर्ष श्राद्ध पुण्य स्मरण अरे आई जिजाईला 9वा महिना लागला आणि 9व्या महिन्यातल्या दुसरा दिवस चालू झाला आणि एक वाईट बातमी कानावरती आली ज्यांच्या विश्वासावरती या शिवनेरीवरती आईला ठेवलं होतं शिवनेरी सामान्य नाही शिवनेरी म्हणजे 8ही बाजूला असणारे तीर्थक्षेत्र नदी मैना नदी कुकडी बाजूला असणारं भीमाशंकरचं पवित्र मंदिर लेण्याद्रीच्या पर्वतरांगा आणि अशांच्या मध्ये आई जिजाईला ठेवलेलं अचानक विश्वासराव सरदार आणि 4-5 ज्या सोयी होत्या त्या बोलायच्या बंद झाले जिजाई म्हणते काय झालं का दात किडी बसली का माझ्यावर कोणीच बोलना विश्वासरावांनी सांगितलं आई तुमची काळजी घ्या तुम्ही काही विचारू नका काय झालंय मला सांगा म्हटल्यानंतर धीरान खांद्यावर हात ठेवून विश्वासरावांना सांगितलं आई जे सांगणारे त्यानं काही होऊ शकतं आधार धरा घात झाला शिंदखेड राजाला आणि लखोजीराव जाधवांचा खून झाला आई स्वतःच्या बापाचा खून झालेला ऐकल्याबरोबर जिजा पटकन खाली बसली पाणी तोंडावर मारलं आणि शुद्धीवर आणली आई फक्त बाप गेला नाही हो 3 तुमचे सख्खे भाऊही मारले गेले बहादूरराव नावाचा एक छोटा भाऊ तुमच्या आईपाशी थांबला होता तेवढाच वाचला 3 सख्खे भाऊ स्वतःचा बाप गेल्यानंतर जिचं अंतःकरण कोलमडून जातं तरी या स्वराज्यासाठी जी जन्माला घालू शकते ती आई जिजाई महिलांचा आदर्श आहे विठ्ठल कोणत्या जातीमध्ये परमार्थाला बांधू नका कोणत्या पंथामध्ये परमार्थाला बांधू नका अरे कुठं आपली चोंडी कर्जत जामखेड कुठं अजमेर राजस्थान कुठं ग्वाल्हेर अरे 350 वर्षापूर्वी कर्तृत्व केलं एका आईनं घाट बांधले घाटशिळा बांधले शंकराच्या मंदिराचं पुनर्वसन केलं आजही राजमाता अहिल्याबाईंनी बांधलेले घाट जसे तसे आहेत काही गावाच्या सरपंचांनी टाकलेल्या नळ्या कानवडे साहेब मुरमा सुद्धा वाहून गेले 300 वर्षाची आजही परंपरा जी जतन करते ती राजमाता आपल्या भूमीची लेक होती ती महिलांमध्ये आदर्श पण आई काही करणार नाही सगळं काही करते पण ज्या दिवशी जाते ना ज्या दिवशी जाते ना त्या दिवशी फक्त माझ्या ज्ञानोबरायाची विरहणी आठवते का गरसलासी कृपाळ आज लेकर प्रश्न विचारतील आई जन्माला घालून एक दिवस ताटातूटच व्हायचे होते तर देवा भेटकारे घडवून आणली
पडिलो दूरदेशी मज आठवे मानसी दिनतैसी गंजनी झाली उमाई नको नको हवी याद कष्ट होता तिची वासी. वियोग नको वाटतो, आयुष्यभर आई तू आमचं हित पाहिलं ग अभंगाच्या मातेची आचेते हो मातेची आचेते हो मातेची आचेते हो मातेची आचेते मातेची आचती अवघी बालकाची व्याप्ती. लेकराबद्दलची ओढ, लेकराबद्दलच्या प्रेमभावना अखंड आईपाशी असतात. आणि म्हणून आई परिपूर्ण सांगितली. पण गेल्यानंतर आज ती जुळणी होईल. आज सगळ्यांना वाटत असाही पाहिजे होते, कोणाला नाही वाटत. मला सुद्धा वाटायचं माझी आई माझ्यासाठी असायला पाहिजे होती. आज फक्त वाटतं आई म्हणून मी कोणा आई सहक मारे ती हाक ऐकून काने मज येशो स्वामी तिने जगात आई विना बेकारी. प्रत्येकाला असं वाटते कोण धावत तर माई धावत असते. माझे संत सांगतात देवा तुझ्यावर जेवढं प्रेम आहे ना ते सुद्धा आई आणि लेकरा इतकं परिपूर्ण नाही होऊ शकत. तितकं प्रेम आहे मी केलेलं तुझ्यावर. कारण चारा आणायला गेलेली आई किती संकटात होते. ती कधी चोचीतला घास मिळत नाही. चोचीचं घशाचं अंतर असं काही 2 कोस नसते, पण तरी ती कळत नाही. बाणाच्या टोकाने तिच्या हृदयाचा छेद घेतलाय. रक्तबंबाळ झालेली ती पक्षिणी पण झाडापर्यंत छेद घेते. घरट्यात पिलांना चोचीतलं दाणं भरवती आणि मग प्राण सोडती. मग प्राण सोडत असते. माझे संत सांगतात तितकं देवा आम्ही तुझ्यावर प्रेम केलं किती तर जितकं लेकराला आईवर आणि आईनं लेकरावर हे नातं जगात परिपूर्ण. प्रभात चारी या
बक्षिणे प्रभाती सारी यास गाय बक्षिणे प्रभाती सारी यास गाय बक्षिणे सारी यास बक्षिणे प्रभाते सारे बक्षिणे प्रभाते सारे तैसे माझे मन करी हो तुझी आस आहे तोपर्यंत जाणार आहे तोपर्यंत सांभाळ अहो 3-3 4-4 लेख आहे बापाला पण कुणी सांभाळायचं त्याच्याहून तारखे चालू काय करत वकिलांची गरज आली तुमच्या तारखे पाहिजे महिन्याच्या बाऱ्या लावल्या काय लेकरात नाही एकाच्या वाटणीला 30 दिवस आला आणि एकाच्या वाटणीला 31 दिवस तर शेवटचा 1 दिवस आगाव आल्याला पण देवळात काढावा लागला नाही सांभाळता अहो माझ्या तुकोबारांनी विचारांची क्रांती केली परतच्या लौकिकाला मोठे पण दिलं नाही तुकोबाराय सांगतात अरे जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंड जिवंत माणसाला अन्न घालायची पंचायत माणसांची अरे ज्याची इष्ट आहे त्याला तरी खाऊन द्या 2 घास त्याला नीटनेटके माणसं घालतात सांभाळणारा म्हणतो मॅच काय एकट्याने उगतो उचलले अरे पार तुम्ही व्यावहारिक विचार केला रे इतकं पुढच्या काळात तुम्ही व्यापारी वाता नाही बापाला माहित नव्हतं हे जग इतकं व्यापारी होईल माहित नव्हतं रे चांगला आयुष्य तुमच्या आमच्या हातात दिला आहे ना संसार चांगला संसार तुमच्या हातात दिला आणि 70 वर्ष चांगला देश तुमच्या हातात दिला अरे किती मेले एकेकाचं घर लागला रे आज त्यावरून काय विचार करत असतील अरे ज्यांच्या हातात आज देश दिला काय मात्र झालं रे देश दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए काहे गो दुनिया 150 वर्ष त्यांच्या बरोबर जिंकलो मरलो आज पुन्हा एकदा देश गुलाम केला पुन्हा एकदा आपण कधी तेल घ्यायचं लोकांना विचारायचं लोकांना सांगायचं आपल्याला 140 कोटी जनतेला गुलाम बनवण्यासाठी तुमच्या ताब्यात नव्हतं दिलं चांगल्या स्वराज्याची राख रंगोळी करण्यासाठी नव्हतं दिलं खूप सुजलाम सुफलाम आपल्या हातात दिला रे जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया करती रही बसी तो आपल्या ताब्यात दिला आईने इतकं सुंदर घर तुमच्या ताब्यात दिलं लेकरांनो सांभाळा रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रे अरे जुन्या आयांचा आठवा आज तुमचा अनुभव आहे आयांनो आड्यावर बापानं चढायचं आणि आईनं खालून पाचटाची वजी द्यायची बापानं त्या आड्यापासून बांधाटीपर्यंत पाचोळी व्यवस्थित करायचं आणि वरून बांधाटी दाबायची आणि आईनं खालून सुराटा द्यायचं मुसळधार पावसात घराची घर गळाली 2 पायावरती रात्रभर आईवर बसून राहिले पण लेकराचं बाळ होतं नाही बसलेलं तुझ्या माझ्या संसाराला निकाय हवा तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव्या घरामध्ये नवीन तुझ्या माझ्या संसाराचं सपाट दिसला दिवस वाटावेत आणि माझ्या लेकरांना सुखाचा दिवस यावेत गाणं नाही हा पवित्र जुन्या काळचे अभंग येते गाणी म्हणून दूषित नाही द्यायचं अरे अभंग इतकीच पवित्र गाणी होती आजही ती ओळखून रुळतात दिवस पालटावेत आणि आनंदाचे दिवस यावेत म्हणून आई बाप कष्ट करीत असतात आनंदाचे दिवस यावेत म्हणून या समाजामध्ये कुटुंबाचा आदर्श निर्माण करीत असतात म्हणून तू खूप बरे सांगतात शेवटच्या श्वासापर्यंत जी आमच्यासाठी जगली ती आमची आई होती शेवटच्या श्वासापर्यंत जी आमच्यासाठी या कुटुंबामध्ये खस्ता खाल्ल्या तो आमचा बाप होता रे आणि म्हणून स्वतःच्या देहाचाही विचार केला नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या देह विचारे
देह विसर्या पुन्हा जवळी गेला शिन गेला जवळ घेतलं ना लेकरू की आईचं शिन जातो शिन भाग हलका येतो आईचं शिन आणणारे लेकर शिन घालवतात कुठं अरे 6-7 पोरं होते पहिल्या काळात गुरुजी माझ्या आजीला 12 लेकर होते पहिली सुनबाई आली त्याच्यानंतर आजीला 4 लेकरं झाली परत 12 लेकरांचा संसार पण कोसभर डोक्यावर पाणी आणून एकही लेकरू कधी बिगर आंघोळीचं आईनं ठेवलं नाही आज 2 लेकर आहेत बायकोकडे एक असताना नवऱ्याकडे एक आंघोळीला किती अवघड आहे आज ती लेकर होती पण कवा कलंक नाही संसाराला लावला आजची लेकर 5G नेटवर्क आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जाळ्यामध्ये अडकली एआय टेक्नॉलॉजी मध्ये अडकलेले लेकर आपल्याच्या भारताच्या भूमीत लव ट्रॅप नावाच्या गेम मध्ये 3 मुलींनी 9व्या मजल्यावरून उडी टाकली काय आनंदाचा संसार होता रे पण ऑनलाईन रमीची जाहिरात आपल्याला भारतरत्न मिळालेली माणसं करतात ज्या दलालांना आज एवढे मोठमोठाले पुरस्कार दिले तेच पुरस्कार मॅकडॉनल्डच्या जाहिराती करतात तीच भारत भूमीची माणसं आज वेगवेगळ्या प्ले गेमची जाहिरात करतात फ्री फायर पबजी बरबाद झालेले क्रम ठाकीची माय बाबा कैसे लागली झोप कशी झोप लागली हो तुम्हाला आज ऑनलाईन गेमच्या नावाखाली करोडो लेकरांच्या आयुष्याचं मात्र झालं आज आहे का सुरक्षित तुम्ही आम्ही आहे का आपल्याकडे आचारसंहिता अरे त्या इस्रायल इराक इराण अमेरिकेच्या युद्धामध्ये 250 कन्याशाळेच्या लेकींची कत्तल केली 250 पोरी ऑन दी स्पॉट 5 सेकंदात मारून टाकल्या भावपूर्ण श्रद्धांजलीची सुद्धा लायकी नाही आपल्या फोनवर आपण लिहिता आले तेवढी सुद्धा आचारसंहिता तुम्ही आम्ही नाही टिकवली नाही टिकवली पण हे प्रेमाचं जग संपून गेलं रे आता विश्वासघाताचा आणि कलंक लावणारी ही माणसे एक फाईल ओपन झाली तर 30 लाख पानांच्या फाईलीत आज किती नाव आहे त्याच्यात ज्याच्याकडे आपण लय आनंदानं पाहत होतो ते मांस तर लेकरांचे मांस मटण खाणारी निघली रे ते रक्त पिणारी निघली आज किती वाईट वाटते म्हणून तुम्हाला शहाणा करणार कोणी नाही कडे हो कोण आहे आई बाप सोडलं तर पण आई बापा इतकं हे कोण नाही करणार तुमचं बाकी अख्खा जग तुम्हाला फसवायला बसलं अरे त्यात गेला ज्ञानोबरायांनी हे समाज सुधारावा प्रायश्चित्त मिळाला आई बापाला देहांत प्रायश्चित्ताला जावं लागलं अरे क्रांती करण्याचा विचार केला नामदेव महाराजांनी महाराष्ट्र सोडावं लागलं दुर्भाग्य तुमचं आणि भाग्य राजस्थानचं 700 मेडिकल कॉलेज इलेक्ट्रिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आज नामदेवरायांच्या रूपाने अजमेर राजस्थानला महाराष्ट्राचे संत पण महाराष्ट्रातल्या लोकांनी नाही जगू दिलं का तुमचं अज्ञान गेलं तर आमचं पोट भरायचं साधन निघून जाईल
नाही. क्रांती केली माझ्या तुकोबरायांनी. गाता समाज व्यवस्थेचं मार्मिक उदाहरण दिलं त्यांनी. अरे किती दिवस वैचारिक गुलामगिरीत राहणार, किती दिवस तुमचा हात दाखवून तुमचं नशीब बदलणार आहे, कोण तुमचं नशीब बदलणार नाही हे माझ्या तुकोबरायांनी सांगितलं. असाच ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे. लय 80 कोटीचं मंदिर दिलं आणि लय आनंदाने गावाला 1 लाख माणसाचं जेवण करून सप्त केला, समाधान येत नाही. गावात लाल दिव्याच्या गाड्या आपल्या पोरांच्या रूपाने किती आले हे तुकोबरायांना समाधान आहे. एवढ्या डीआयजी होत्या आयजी अरे होत्या डीवायएसपी होत्या कलेक्टर लेकर आपली. असाच ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका. अरे सत्य ही क्रांती म्हणून तुकोबरायांची क्रांती जगासमोर पोहोचवणं हे कीर्तन करायचे काम आहे. हे खरी कीर्तनकाराचे काम आहे. पण तीच मेसेज देतो. चमत्कार झाला 32 पावलं देव मागे गेला. मी अमक्या गावात जन्म घेणार आहे, पुढे मेसेज पाठवा आणि शुभ बातमी मिळवा. कशासाठी तुकोबरायांचा विचार ही क्रांती. अरे तुम्हा आमच्या डोक्यामध्ये भ्रमिष्ट केलं लोकांनी. 5-5 पानांच्या पुस्तकात जर लक्ष्मी मिळाली असती तर कशाला ही सोनारांनी दुकानं टाकली होती. 8 नगर होते तिथे एक राज्य करीत होता. मुलीचे नाव श्यामबाला. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. अरे 5 पानांचं पुस्तक ज्यानं छापलं तेव्हा 1100 कोटीचा मालक आहे. पण ज्या माझ्या आईनं ती लक्ष्मी व्रत वाचलं, अरे 2 महिन्याचं 3 महिने नाही झालं. म्हणून जागा व्हा, म्हणून भ्रमिष्ट होऊ नका. तुकोबरायांचा विचार ही क्रांती. आई बापाची सेवा ज्यानं केली ना, नाही देवाकडे जायची गरज त्याला. सकल तीर्थाची धुरी जे का माता पितरी तया सेवेशी कीर शरीरे. किती दिवसाचा विषय. वाटलं होतं का आईला 60-62 वर्षी मी या कुटुंबातून जाईल. वाटलं होतं का खामकर का करणार. इतके दिवस माझी कारभारी माझे साथ सोडत नव्हतं वाटत. पक्षी अंगणी उतरते ते का गुंदोनिया राहते तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी वस्तीकर वस्ती आला. प्रातःकाळी वस्ती आलेला पाहुणे दुसऱ्या दिवशी उठूनच जावं. किती माणुसकीचं घर असू दे, दुसऱ्या दिवशी ते पाहुण्यानं मरळ महाराज गेलं पाहिजे. पण पाहुणं बी असं ना हलताच हलनात पाहुणं काय भागात. अहो ही आंब्याची बाग आहे, जेवढा मोहर आहे तेवढ्या कैऱ्या नाहीत लागत तेवढ्या कैऱ्या. काय गळतात, काय पडतात, काय चिंचुक एवढ्या होतात, काय सुपारी एवढ्या, काही जाळत्यात, काय मीठ लावून खाता येतात. आमंत्रण कोणी जर मोहर आल्यानंतर दिलं तर नक्की त्याची फसगत होईल. काय नाही म्हणजे 3000 निघला असता आंबा, पण गावदान सुटलं 35च कैऱ्या निघल्या. अरे असंच आहे. आणि म्हणून तुमचं आमचं जीवन आज आडीतलं जीवन आहे. एकदा का आडीत नाचलं की थेट उकंड आहे. म्हणून नाचायचं नाही. आता आहे तेवढ्यामुळे फक्त टिकवण्याचा प्रयत्न करायचा. तुमचं आमचं जीवन आंब्याच्या मोहरासारखं आहे. जेवढा विचार केला तेवढा हातात नाही येतो. कायम तुम्ही लक्षात घ्या, किती गरीब बैल असू द्या, इशीत आली की अंगा वाढणारच. मालकाचं अजिबात डोक्यात नसतात. यांची तर 5-25 बैलाची दावण असते का अंगावर वाढले. किती गरीब असू दे, किती बायको गरीब असू द्या, माहेरचं माणूस आलं की बाहेर काढणार. किती पोरं गरीब असू द्या, नौका पाहून आलं की येड्यावानी करणार. छत्री घरी सरली की नक्की पावसात भिजलोच म्हणून समजायचं आपण राहणार. आणि छत्री नेवले की पाऊसच नाही येणार. अंगाला साबण लावल्यावर मला तारखेचा फोन येतो. साबण पुसून घ्या जाऊ तर दिलेला होता तारीख. प्रकाश गडबड होते काय गडीवर तरी थांबायचं नाही. जे आपल्या हातात आहे ते आपल्या हातात नसते. काल लाटी जे गेले ते नपुसेगा काही केले. सटवीची राती नवी सुखो द्यावी. म्हणून पाहुण्यासारखं हे पाहुण्यासारखं राहायचं असतं. 1.5 महिना पाहुणा झाला ना, जावया असतं म्हणून काय झालं, जाया पाहिजे त्यानं. मग एकदा राशनवरनच फोन आला चौकात. तेवढी म्हणले जावयाचे 18,000 बाकी. आणि म्हणले कशाची बाकी. अहो म्हणले दुपारचा जावया राशनातच होता. बाकी भरायची वेळ येत तेव्हा सासू म्हणते जावया सारवायचं होतं गोठ्यात शेण आणता का जाऊन. मग नाही मला निघायचं. आपली किंमत आहे वरच राहायचं. वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी उठून गेला. काय गावाला जी पाहुणा आलं ना, आणि असं रवण घेतलंय पाहुण्याने. असं अडचणीत गाव आलंय आमच्या भागात. 2-4 खटली पाहुण्यांची आली दुष्काळात.
आणि ती सरपंचाला वाटलं आपलंच पाहुणा कुठं जात्यात ते 22 मतदानासाठी नाव ओढून घेतलं. आज पाहुणा सरपंच आहे आणि खऱ्या गावालाच बोलून द्याय नाही. लई गावा पाहुण्याने अशी अडचणी आणल्यात विठ्ठल. असं एक दिवस आपल्याला जायचंय. 3 गोष्टी टिकवा. एक माती टिकवा जी परत नाही. हे सर्व याच झाल्या पटेशी लोकांच्या कुरड्या केल्या, साठग तोडलं, वाट केलं, पोत्या घेतल्या. अरे गहू बडवला पडलं रे, खापलाचं गहू बडू बडू केलं, तुरी बडवल्या, आयुष्यभर जगलं. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला काही नाही. माझ्या आजी आजोबाने 7 पुरुष येर खांदेरकरच्या घरी काय कष्ट आहे तेव्हा ऊन नाही, बडवून माल केला तेव्हा ऊन नाही, जात्यात दळलं तेव्हा ऊन नाही. आज 80 कोटी लोक कोकणाच्या लाईन आहेत. हिथून कुपन घेतात आणि हिथेच का काही घेतात पुढच्या दुकानात. हिरबड तो कुपनाचा गडी तिकडच त्या कुपनाच्या त्या मा साहेबाला बी रेंज आहे ना, ती बी ती मशीन घेऊन हिंडत इकडे तिकडे. 10 किलो दळण कराय अख्खा येळ जातो, अख्खा येळ. तेवढ्यासाठी माणसं पळते. 700 रुपये हजेरीनं कामाला माणूस मिळाला आणि मिळालेला माणूस दाऱ्या उगावलेल्या गावात सुद्धा काढीना. नाविलाचा नाही ह्या माणसाच्या आळसापाय देवा. काळी आई पवित्र होती पण तणनाशक मारायला पंप हातात घ्यावा लागला आणि विषारी केली ही भूमी. आज केमिकलचं दूध, केमिकलचं पनीर, केमिकलचा मठ्ठा, केमिकलचं ताक, आजाराचं माहेर बनलं देवा माझे शरीर रे. घराघणीस कॅन्सर, घराघणीस आज किडनीचे आजार आणि अथांग माझला आता तांडव झाला या गुन्ह्याचा. तेव्हा ते माझ्या आई बापाने केलं, आनंदाचं जगली आणि आनंदाचं खाल्लं, पण कधी दुःखी कुठल्या गोष्टी झाले नाही झाले. मन माती टिकवा. पुन्हा मिळणार नाही. फ्लॅट घेता येईल बारामतीला पण माती नाही घेता येत. माता टिकवा. एकदा आई गेली ना परत आई नाही. आणि मातृभूमी टिकवा. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलम शुभ्र जोशनाम फुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी. पुन्हा मातृभूमी नाही पण 3 जणांकडे दिलाय हा अधिकार. आपापल्या कामाचं योग्य मोबदला मिळेल फक्त त्या तत्वानं चाला. ज्याच्या हातात सत्ता आहे त्यानं सत्ता चांगल्यासाठी भोगायची. ज्याच्या हातात पेन आहे त्या पत्रकाराला चांगलं लिहायचं आणि ज्याच्या हातात हा मोटिवेशन स्पीकर माईक आहे त्यानं जगाला चांगलं सांगायचं. मला वाटतं 3ही दर्जा सोडून दिला. सत्तावाला सत्ता भोगना, लिहिणारा लिहिना. काल तर मी बातमी वाचली, बुर्ज खलिफा सपाट झाला. अरे बाबा तो अजून बी उभा आहे. खोट्या बातम्या नका लिहू. ह्याच खोट्या पत्रकारांनी द्वंद्वा धर्मेंद्र मारला. चांगल्या बातम्या लिहिणारे पत्रकार आहेत पण खोटं बी लिहिणारे खूप आहेत. लोकशाहीचा तू खरा पत्रकार, जनतेचे काम घेऊन विधानसभेत भांडर, सत्य मांडर तू गड्या सत्य मांडर. माझ्या उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न पत्रकाराला करावा. सत्य दिशेनं सत्तेतून न्याय द्यावा. आणि आमच्यासारख्या कीर्तनकारांनी, आमच्यासारख्या स्पीकर लोकांनी जगाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा. आयुष्याचा आदर्श दाखवण्याचा प्रयत्न करा. तो आदर्श आपल्या आई बापांना घालून दिला म्हणून माय शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या नावाला कधी कलंक लागून देणार नाही. देह विसरला रे, देह विसरे आपुला, जवळी येता शिनगेला अखंड आहे तुझ्या नामाचं स्मरण करीन. ज्या मी माझ्या येसवडीच्या भूमीत राहतो, ज्या बारडगावच्या भूमीत राहतो देवा, मला चारीधामचा अजिबात घेणं देणं नाही. माझी भूमी माझ्यासाठी चारीधाम आहे. माझी भूमी माझ्यासाठी द्वारका आहे. माझी भूमी माझ्यासाठी पांडुरंगाचा अधिष्ठान आहे. देवा
करायचंय ते मी तुझ्यासाठीच फक्त करीन. सप्ता माझ्याच गावचा मी मोठा घालन, उग लोकांची गरज नाही भरीत बसणार देवा. जे करायचंय ते माझ्या देवाला करन. उरलं माझ्या मुठीमध्ये ते गरीबाच्या लेकीच्या लग्नाला देईल, गरीबाच्या लेकराच्या शाळेसाठी देईल. हाच देवा मी आचारसंहितेचा मार्ग माझ्या आई बापाच्या कृपेनं आणि संतांच्या कृपेनं पूर्ण करीन. आणि म्हणून देवा अखंड तुझ्या नामाचं चिंतन. अरे तो सुद्धा आदर्श आई नाही घालून देणार रे देवा. अखंड तुझं नामचिंतन केली, एक श्रद्धाळू आई या कुटुंबातून गेली, अतिशय परमेश्वरावरती श्रद्धा. देवा मला माहिती रे, तुला मीरा कळाली नाही, तुला राधिका कळाली, तुला गोपिका कळाल्या, पण तुझ्यावर प्रेम करणारी जना तुला कळाली नाही देवा. तुझ्यावर प्रेम करणारी मीरा तुला कळाली नाही. साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली. कळल्या राधिका, कळल्या गोपिका, सगळं कळलं देवा तुला, पण का माझ्यासाठी रे? अरे मन मोहना रे मोहना रे मोहना. तरी अखंड तुझं स्मरण करेल देवा. तू नाही भेटला तर तुझा ड्रायव्हर असणारा गरुडे त्याच्या पायावर देवा मी लोळण घेईल. गरुडाचे पायी ठेवी वेगे आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती किती यावे का फुलते, पण अखंड देवा तुझ्या नामाचं चिंतन करेल विठोबा.